नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीमाळा चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, भरपूर दिवसापासून व्हिडिओ बनवला नव्हता, पण जरी आम्ही व्हिडिओ बनवला नव्हता तरीसुद्धा आम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या रीलच्या माध्यमातून आम्ही जे डाळिंब बागेत जे काम करतो ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे। तर आम्ही आता एके दिवशी रील पोस्ट केली होती की आमच्या बागेत गाठ सेट होण्यापर्यंत आम्ही कुठले कामं केलेले आहे आम्ही तुम्हाला लवकरच यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ आम्ही त्यासाठी तयार केलेला आहे। तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीमाळा यूट्यूब चॅनलवर। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आता जसं व्हिडिओमध्ये पाहत आहे त्या पद्धतीप्रमाणे आमचा बाग चांगल्या पद्धतीने सेट झालेला आहे। तर ह्या बाग सेट होण्यासाठी भरपूर अडचणी आल्या आणि आम्ही त्या अडचणीवर कशी मात करत गेलो हे सर्व तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि अजिबातही चुकू नका आणि याच्या पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवर रेग्युलर असे व्हिडिओ येत राहतील। मित्रांनो, दरवर्षाप्रमाणे आम्ही बागेची परिपूर्ण मशागत केली। आडवी उभी नांगरणी, रोटर मारून आणि बेड एकदम चांगल्या व्यवस्थित पद्धतीत घातले आहेत। तर आम्ही जे बेसो डोस भरले होते बागेत 10-26 मायक्रोन्यूटन अगदी सर्व प्रकारचे बेसो डोस भरले आहेत। तर मागच्या वर्षी काय बेसो डोस भरला तर हे सुद्धा आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकलेला आहे। तर हे केल्यानंतर आम्ही पानगळमध्ये ॲडपॉन, क्रियाक्रॉन 05234 असे जे आपण दरवर्षी वापरत आलो तेच पद्धतीने वापरलेले आहे। फक्त यावर्षी विषय असा आहे, फक्त पाऊस जो बदलला आहे किंवा वातावरण जे बदललं होतं, आधी काय झालं की भरपूर प्रमाणात हीट पडत होती आणि आता हीटचा आहे आता पाऊस पडला। तर जी हीट आधी पडत होती त्या हीटमध्ये ज्याने व्यवस्थित नियोजन केलं त्यांचीच गाठ ही सेट झाली। मित्रांनो, झाडावरती फूल येण्यासाठी आम्ही 645-6 हे झाडावरती नेहमी वापरत आलो। तर 645-6 हे फूल फुटण्यासाठी आम्ही बागेत वापरलं, जसं की आम्ही व्हिडिओमध्ये पाठवलंच होता। पण मध्यंतरी जास्त हीट असल्यामुळे झाडावरची बरीच फुलं ही गळून गेली। तर आम्ही 0946 आणि त्याच्यात मायक्रोन्यूटन याची आम्ही आळवणी करून बागेला दिली। तर हे सुद्धा आम्ही इंस्टाग्राम आणि यूट्यूब रीलवर आम्ही टाकलेलं आहे। तर जास्त हीट असल्यामुळे आम्हाला यावर्षी बागेला दररोज किंवा मग दरवर्षापेक्षा जास्त प्रमाणात पाणी द्यायला लागलं, जेणेकरून बागेचं जे फूल आहे किंवा मग फुलाचा जो बारीक बाजरीसारखा जो दाणा आहे तो खाली पडू नये यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतली आणि ह्या आळवण्या टाकल्यामुळे झाडाला उत्तेजना मिळत गेली आणि त्या पद्धतीने झाडाला ही फळं लागली आणि गाठ सेटिंग झाली। शेतकरी मित्रांनो, यावर्षी थ्रिप्सचं प्रमाण आढळून आल्यामुळे आम्ही ट्रेसर आणि डेलिगेटची 2 वेळा फवारणी घेतली होती। तर नीम तेल वगैरे हे जरी मारले तरी थ्रिप्स जात नव्हते। तर त्या हिशोबाने आम्ही या ट्रेसर आणि डेलिगेट कुठलीही रिस्क न घेता डबल फवारणी केली। त्यामुळे बागेत किंवा आता जे फुलं आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा थ्रिप्सचा क्रॅश दिसत नाही किंवा थ्रिप्स जे खाल्लेलं आहे ते दिसत नाही। त्यामुळे आपलं जे फळ आहे डाळिंबाचं ते एकदम क्वालिटी राहील। तर शेतकरी मित्रांनो, आता जो पाऊस पडला तो आमच्याकडे पाऊस कमी होता, पण आम्ही पाऊस पडल्याबरोबर ह्या जरी बागेला आता जो शेड झाला त्याची जमिनीवर फवारणी आणि डाळिंबाच्या झाडावर बुरशीनाशके फवारणी केली। आम्ही 2दा बुरशीनाशके फवारणी केली। तर अशा पद्धतीने आणि हे थोडंसं वातावरण आमच्याकडे हीट न असता हे 4-5 दिवस जे थंड वातावरण होतं त्या थंड वातावरणामुळे आमच्या बागेला अतिशय फायदा झाला आणि बाग सेटिंग होण्यास लवकरात लवकर मदत झाली। तर मित्रांनो, आमच्या बागेत जेव्हा नर कळी आणि मादी कळी उमलायला सुरुवात झाली तेव्हा आमच्या बागेवरती एकही मधमाशी दिसत नव्हती। त्यासाठी आम्ही दालचिनी, ताक आणि गूळ यांचा स्प्रे सकाळी 5 वाजता उठून आम्ही स्प्रे घेतला होता। तर मित्रांनो, यावर्षी आम्हाला मधमाशी येण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लागले। पहाटे 5 वाजता आम्ही फवारणी केली। सुगंधित अगरबत्त्या असतात त्या अगरबत्त्यासुद्धा आम्ही बागेत लावून पाहिल्या। तसेच गुलाब जेल असतं गुलाब पाण्याच्या याचासुद्धा स्प्रे करून पाहिला। तसेच ऊसाचा रस आहे त्याचासुद्धा स्प्रे करून पाहिला। परंतु आम्हाला दालचिनी, गूळ आणि ताक याचा थोडासा रिझल्ट वाटला आणि त्या पद्धतीने बागेत मधमाशा आल्या। तर बागेत मधमाशा आल्यानंतर 5 ते 6 दिवसांनी आपल्या ज्या माद्या कळ्या असतात त्या सेट लवकरात लवकर व्हाव्यात यासाठी आम्ही 13-40-13चा चांगल्या पद्धतीने उपयोग केला आणि त्या पद्धतीने मादी कळी जी आहे ती सेट व्हायला सुरुवात झाली। मित्रांनो, आमच्या बागेत सिंगल नळी असल्यामुळे आम्ही पाणी कितीही दिलं बागेला तरी फुलगळ ही होत होती। त्यासाठी आम्ही दमन प्लस आणि 13-40-13च्या फवारणी घेतली। तर शेतकरी मित्रांनो, फुल गळ होत होती आणि लवकरात लवकर सेटिंग होत नव्हती। उष्णतेमुळे फुल ही गळ झाली, त्यामुळे आम्ही दमन प्लस आणि 13-40-13ची फवारणी केली। अजूनसुद्धा आमच्या बागेत गाठा सेट झाल्या, परंतु काही प्रमाणात हे फूल अजून उमलतच आहे। तर त्या उमललेल्या फूलसुद्धा आपल्याला सेटिंग होईल आणि 10 तारखेनंतर ज्या बागेत आपल्या उष्णता भरपूर पडणार आहे त्यामुळे 10 तारखेच्या आत बागेला लवकरात लवकर नेट टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तुम्ही सुद्धा तुमच्या बागेत अशी अवस्था असेल तर 10 तारखेच्या पुढे उष्णतेची भरपूर मोठी लाट येणार आहे।
त्यामुळे आत्ताच्या आत्ता नेट आपण किंवा एवढं 2-4 दिवसात नेट टाकायचा प्रयत्न करा, जेणेकरून आपले बाग ही उष्णतेने किंवा धूपचट्ट्याने फळाला वाचवू शकतो. मित्रांनो, आमचा जो बाग आहे तो 10 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आम्हाला झाडाच्या खोडापाशी निमॅटोडच्या मुळ्या दिसल्या. त्यामुळे आम्ही लिक्विडद्वारे व्हॅल्यूम प्राईम हे दिलं होतं. पहिले पाणी लावल्यानंतर लगेच आम्ही 10 ते 12 दिवसांमध्ये व्हॅल्यूम प्राईम हे सोडलं, म्हणजे आपल्या झाडाला अपटेकिंगला कुठलाही प्रॉब्लेम नको. कारण अपटेकिंगला जर प्रॉब्लेम राहिला तर झाड आपलं फुल येणार नाही किंवा मग सेटिंग होणार नाही. तर ही आम्ही पहिल्याच ओळखून आम्ही आमच्या बागेला व्हॅल्यूम प्राईम हे दिलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आमच्या बागेला फुगवून येण्यासाठी आम्ही कोणते लिक्विड देऊ, कोणता स्प्रे घेऊ हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणारच आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.